नमस्कार, स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बऱ्याच जणांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही, पण तुम्ही या पद्धतीने जर भाजी केली तर सगळे आवडीनं खातील. तर मग चला रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे. आता आपण याची साल काढून घेऊयात. भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे. आता आपण भोपळा चिरून घेऊयात. मी भोपळा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यासोबतच एक कांदा आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. आता आपण भाजी फोडणी टाकून घेऊयात. मी इथं कुकर गरम करत ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया 2 चमचे तेल. आता याच्यामध्ये ॲड करूयात मोहरी. आता याच्यामध्ये ॲड करायचे आहे जिरे. आता याच्यामध्ये ॲड करूयात कांदा. आता याच्यामध्ये घालूयात कढीपत्त्याची पानं. कांदा चांगला परतलेला आहे. आता याच्यामध्ये ॲड करूया टोमॅटो. आता याच्यामध्ये ॲड करायची आहे थोडीशी हळद. आता याच्यामध्ये घालायचे अद्रक लसूण पेस्ट. आता चांगलं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये घालायचा आहे कांदा लसूण मसाला, किंवा तुम्ही जो रोज भाजीला मसाला वापरता तो घालायचा आहे. आता याच्यामध्ये ॲड करूया 1 वाटी तुरीची डाळ. आता याच्यामध्ये ॲड करूया आपण चिरून घेतलेला भोपळा. आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाणी. तर याच्यामध्ये ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ. 1 चमचा सांबार मसाला. याच्यामध्ये ॲड करायचा आहे थोडासा गूळ. आता आपण झाकण लावूया आणि याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकर थंड झाला आहे. बघूयात आपली भाजी कशी शिजली आहे ते. डाळ आणि भोपळा एकदम छान शिजला आहे. आमटी एकदम दाटसर झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण ॲड करूयात कोथिंबीर. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.